बॉडी फ्लूइड म्हणजेच शरीरद्रव्य ह्याच्यामध्ये काय असतं बघा. शरीरामधील प्रत्येक पेशी शरीरद्रवात पोहत असते. म्हणजे जी सेल असते ती आपल्या बॉडीमध्ये जो फ्लूइड असतं किंवा बॉडी फ्लूइड असतं किंवा शरीरद्रव्य असतं त्याच्यामध्ये ती पोहत असते. मग ह्याच्यामध्ये एक अपवाद आहे की जी आपली स्किन आहे किंवा जे बाहेरची त्वचा आहे फक्त हीच काय अपवाद आहे, कारण ही त्या फ्लूइडमध्ये पोहत नसते. ठीक आहे. तिसरा पॉईंट, प्रत्येक पेशी निरोगी अवस्थेत राहण्यासाठी तिला अन्न, पाणी, हवेची म्हणजेच ऑक्सिजनची गरज लागत असते. या सर्व गोष्टी समजा एखाद्या पेशीला किंवा सेलला लागत असतात. ठीक आहे. समजा आता नंतर बघा, पेशी सर्व घटक हे शरीरद्रव्यातून भेटत असते. म्हणजे जे पेशीला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा जे घटक आहेत ते सर्व तिला त्या बॉडी फ्लूइड म्हणजे शरीरद्रव्यातून भेटत असते. ठीक आहे. आता बघा, शरीरद्रव्यामध्ये काय काय असतं किंवा बॉडी फ्लूइडमध्ये काय काय असतं, तर ह्याच्यामध्ये काय काय असतं बघा. पहिला असतो वॉटर, नंतर असतो अमायनो ॲसिड, नंतर असतो ग्लुकोज, नंतर असतो फॅटी ॲसिड, नंतर असतो ऑक्सिजन, नंतर असतो कार्बन डायऑक्साईड आणि शेवट पाचक रस आणि हार्मोन. हे एवढे घटक त्या शरीरद्रव्यात म्हणजे बॉडी फ्लूइडमध्ये असतात. ठीक आहे. नंतर बघा, पेशीला जेवढे बी आवश्यक असणारे घटक आहेत ते पाण्यामार्फत पोहोचले जातात. म्हणजे जे सेलला किंवा त्या पेशीला जे घटक आहेत ते पाण्यामार्फत पोहोचले जातात. ठीक आहे. मग जे पेशीला नको असलेले घटक आहेत ते काय करत असतो आपण, ते घटक वाहून नेले जातात. समजा जे इम्पॉर्टंट आहे घटक तेच त्याचा यूज होतो, जे इम्पॉर्टंट नसेल त्याचा यूज होत नसतो. ठीक आहे. नंतर बघा, पाणी हे शरीराच्या वजनाच्या 60% इतका असतो. म्हणजे समजा एखाद्याचा वजन असेल त्याच्या वजनाच्या 60% भाग हा पाण्याचा असतो. ठीक आहे. उदाहरणार्थ माणसाचे वजन समजा आपण 70 किलो धरू. ठीक आहे. मग त्याचा समजा 60% पाणी म्हणजे किती, तर 42 किलो. ठीक आहे. म्हणजेच 42 किलो म्हणजे 60% भाग हा पाण्याचा आहे. म्हणजे 42 kg त्या पाण्याचं वजन आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये दोन डिवायडेशन असतात. एक असतं इंट्रासेल्युलर, एक असतं एक्स्ट्रा सेल्युलर. ठीक आहे. इंट्रासेल्युलरमध्ये 66.6 इतकं पर्सेंटेज असतं आणि एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे जे बाहेरील द्रव्य आहे त्याच्यामध्ये 34% एवढे घटक असतात. ठीक आहे. नंतर आहे बघा, शरीरद्रव्यातील घटकाची हालचाल. म्हणजे जे बॉडी फ्लूइड आहे त्याची हालचाल कशा प्रकारे होती किंवा त्याची मूवमेंट कशी होती. त्याच्यामध्ये 3 दिलेले आहेत. फर्स्ट आहे डिफ्युजन, सेकंड आहे ऑस्मोसिस आणि तिसरा आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ठीक आहे. मग ह्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमध्ये 3 अजून सब घटक येतात. कोणते कोणते, एक येत असतो pH, एक असतो इंट्रासेल्युलर फ्लूइड म्हणजेच पेशी अंतर्गत द्रव्य आणि लास्ट एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड म्हणजे पेशीबाह्य द्रव्य. ठीक आहे. आता सिरियल वाईज बघू. फर्स्ट आहे डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय बघा, दोन भिन्न घनतेचे द्रव्य वायुस्वरूप पदार्थ एकत्रित आले असता. म्हणजे जे वेगवेगळे घनतेचे द्रव्य समजा एकत्रित आले तर मग ह्याच्यामध्ये काय होतं, डिफ्युजनमध्ये जास्त घनतेकडून कमी घनतेकडे प्रवाह जात असतो. ठीक आहे. म्हणजे जिथं जास्त घनता आहे किंवा जिथं जास्त प्रेशर आहे त्या प्रेशरपासून कमी प्रेशरपर्यंत हे जात असतं प्रवाह, त्याला म्हणतो आपण डिफ्युजन. ठीक आहे. मग दोन्हीकडील घनता प्रवाह समान होईपर्यंत प्रवाह सुरूच असतो, त्याला म्हणतो आपण डिफ्युजन. ठीक आहे. नंतर आहे ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय, रसाकर्षण. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय असतं बघा, दोन विषम घटनेचे द्रव्य कमी घनतेकडून जास्त घनतेकडे द्रव्याचा प्रवाह जात असतो. म्हणजे जिथं कमी प्रेशर आहे त्या कमी प्रेशरपासून जास्त प्रेशरपर्यंत त्याचा प्रवाह जात असतो. हा प्रवाह सुरू असताना द्रव्यावर असणारा जो दाबास किंवा जो प्रेशर असतो त्याला आपण म्हणत असतो ऑस्मोसिस प्रेशर. ठीक आहे. तिसरा आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आता हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे काय बघा, अनेक रासायनिक क्रियाद्वारे शरीरातील द्रव्य पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहिले जातात. म्हणजे जे काय बॉडी फ्लूइड आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना वाहिले जातात. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय असतं बघा, pH. आता pH म्हणजे काय बघा, पॉवर ऑफ हायड्रोजन आयन. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय असतं, H+OH H2O म्हणजेच आम्ल अल्क पाणी. म्हणजेच एक स्केल असते
आता पी एच म्हणजे काय, पॉवर ऑफ हायड्रोजन आहे. म्हणजे आता याची स्केल असते बघा, जर त्या स्केलची रेंज असती समजा आता 7 धरू आपण, एक संख्या घरात 7, ती स्केलची रेंज असते. समजा त्या 7च्या खाली असेल तर ॲसिडिक आणि 7च्या वरी असेल तर बेसिक किंवा त्याला अल्कली म्हणतो असतो आपण. ठीक आहे, ॲसिड आणि अल्कली. जर एखादा पदार्थ कोणता ॲसिड आहे किंवा अल्कली आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काय गरज असते, एक लिटमस पेपर लागत असतो. त्याचे कलर असतात दोन, एक असतो तांबडा आणि दुसरा असतो निळा. ठीक आहे, मग आता बघा, जर ॲसिड आम्ल असेल म्हणजे ॲसिड आम्ल असेल तर त्याच्यामध्ये निळा लिटमस पेपर हा तांबड्या कलरचा होत असतो आणि तांबडा लिटमस पेपर हा तांबडाच राहतो ॲसिडमध्ये. आणि अल्कलीमध्ये काय होतं, तांबडा लिटमस पेपर हा निळ्या कलरचा होतो आणि निळा लिटमस पेपर हा निळाच राहतो. हे असतं अल्कली. ठीक आहे, नंतर आहे शरीर द्रव्याचे पी एच. सर्वसारखा नसतो. म्हणजे आता आपल्या बॉडीमध्ये विशिष्ट प्रकारचे पी एच असतात. म्हणजे कोणत्याही ऑर्गनचा किंवा पी एच सारखा नसतो. जसं की उदाहरणार्थ ब्लड, तर ब्लडचा पी एच असतो 7.4 टू 7.5. ठीक आहे, नंतर जठर रसाचा पी एच असतो 1.5 टू 1.7. नंतर पित्तरसचा पी एच असतो 5.5 टू 6.7 आणि साधू रसाचा पी एच असतो 7.5 टू 8.2. ठीक आहे, नंतर आहे इंट्रासेल्युलर फ्लूइड आणि एक असतं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. ठीक आहे, पी एच झाला आपला. आता इंट्रासेल्युलर फ्लूइड म्हणजे काय बघा, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे इंट्रासेल्युलर फ्लूइड आहे त्याची टोटल म्हणजे किती पर्सेंटेज आहे तर 66% आहे. मग ह्याच्यामध्ये काय काय असतं, अमायनो ॲसिड, ग्लुकोज, फॅटी ॲसिड, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे विशिष्ट इलेक्ट्रोलाइट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात इंट्रासेल्युलर फ्लूइडमध्ये. ठीक आहे, नंतर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइडमध्ये काय असतं बघा, पेशी आवरणाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या द्रव्याला पेशीबाह्य द्रव्य म्हणतात. म्हणजे जे आता मधल्या साईडला असेल फ्लूइड त्याला म्हणतो आपण इंट्रासेल्युलर, आणि समजा ते जर एखादं बाहेर फ्लूइड असेल तर त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड किंवा पेशीबाह्य द्रव्य. ठीक आहे, आता बघा, प्रत्येक पेशी बाह्य द्रव्यात पोहत असते. त्या द्रव्यातून ती आपल्या स्वतःसाठी व कार्यासाठी लागणारे जेवढे बी अन्न घटक आहेत किंवा क्षार आहे, ऑक्सिजन आहे ती घेते आणि नको असलेले जेवढे बी घटक आहेत ती द्रव्यात वापस पुन्हा सोडले जातात. ठीक आहे, नंतर रक्तातील द्रव्य आणि बाह्य द्रव्यात सतत देवाणघेवाण होत असते. ठीक आहे, हे असतं एक्स्ट्रा सेल्युलर, हे असतं इंट्रासेल्युलर. म्हणजे बॉडी फ्लूइड, आपल्या बॉडीमध्ये बॉडी फ्लूइड कशा प्रकारे काम करत आहे. ठीक आहे.